प्रत्येक व्यक्तीच्या मनात कुठेतरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. मग तो नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल, पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रात नवीन काही करू शकता. कारण नोकरी आणि व्यवसायाचे स्वतःचे नियम आणि फायदे असतात. काही लोक नोकरी करत असताना खूप नवीन गोष्टी करतात आणि काही लोक व्यवसाय करतानाही फेल होतात. आजचा विषय खूप रंजक आहे, कारण हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, पण जेव्हा लोकांना उत्तर मिळत नाही तेव्हा ते गोंधळून जातात. नोकरी करावी का व्यवसाय करावा हाच प्रश्न त्यांना निर्माण होतो, कारण दोघांचे स्वतःचे मूल्य आहे आणि त्यापैकी जे तुम्ही निवडाल तेच तुम्हाला आजीवन कारकीर्द म्हणून राहतील. म्हणूनच ते निवडण्यापूर्वी दोघांचे फायदे आणि तोटे समजून घेतले पाहिजे, जेणेकरून एकदा आपण ते निवडले की तुम्ही ते आयुष्यभर करू शकता आणि कोणतीही तणाव तमा न बाळगता तुम्ही आनंदी व्हाल. चला तर समजून घेऊया, नोकरी करावी की व्यवसाय करावा. नोकरी आणि व्यवसायामधील असणारा फरक. मित्रांनो, नोकरी करताना तुम्हाला जास्त प्रकारचे काम करण्याची गरज नाही, तर व्यवसाय तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतो. थोड्याशा चुकासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. तुम्हाला नोकरीत एक निश्चित पगार मिळतो, तर व्यवसायात काहीच सांगता येत नाही. कधीकधी तुम्हाला कमी मिळू शकतो, तर कधीकधी जास्त मिळू शकेल. नोकरीत तुम्हाला इतरांच्या आदेशाचे पालन करावे लागेल, मात्र व्यवसायात तुम्ही स्वतःचे बॉस आहात. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. नोकरीत तुम्हाला पैसा तसेच ओळखही कमी असते, तर व्यवसायात तुम्हाला पैसा आणि नावही दोन्ही कमावता येतं. लोक तुमच्या व्यवसायातून तुमची ओळख करू लागतात. तुम्ही नोकरीत कधीही खूप जास्त प्रगती करू शकत नाही, तर व्यवसायात खूप काही करू शकता. तुम्हाला नोकरीत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करावा लागणार नाही, पण व्यवसाय पूर्णपणे जोखमीवर आधारित आहे. काय महाग होईल आणि कधी काय स्वस्त होईल हे कोणालाच माहीत नसते. नोकरीत तुम्ही मर्यादित वेळेसाठी काम करू शकता, तर व्यवसायात तुम्ही 24 तास तुम्हाला काम करावं लागतं. नोकरीमध्ये घर खर्चासह बचत करणे खूप कठीण असते, मात्र व्यवसायात आपण व्यवसायासह सहजपणे बचत करू शकता. जर तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल तर तुम्ही कर्ज मिळवू शकता, पण खाजगी असेल तर कर्ज मिळणे कठीण असते. तर व्यवसायात तुम्ही जेव्हा इच्छितो तेव्हा कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला कंपनीमध्ये पाहिजे तेव्हा तुम्हाला नोकरीवरून टाकलं जाऊ शकतं, मात्र व्यवसाय तुमचाच असल्याने तुम्हाला कुणीच काढू टाकू शकणार नाही, कारण ते तुमच्या मालकीचं असतं. नोकरीत तुम्ही म्हातारपणीपर्यंत काम करू शकत नाही. एक ना एक दिवस तुम्हाला रिटायर व्हावं लागतं, मात्र तुम्ही म्हातारपणीसुद्धा व्यवसाय करू शकता. नोकरी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या भांडवलीची गरज नाही, तर व्यवसायासाठी तुम्हाला खूप भांडवल उभा करावं लागतं. नोकरी करत असताना नोकरीचे काय काय फायदे आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवावे लागेल आणि त्यानुसार काम करावे लागेल. तुम्हाला पहिल्या महिन्यापासूनच उत्पन्न मिळू लागेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नफा तोट्याचे टेन्शन राहणार नाही. तुम्हाला फक्त ऑफिसच्या वेळेवर काम करायचे आहे, म्हणजे तुम्हाला घरी पोहोचताच ऑफिसच्या बोलण्यात काही अर्थ नसेल तरीही तुम्ही आरामात जगू शकाल. मात्र तुम्हाला दर महिन्याच्या निश्चित तारखेला पगार हा मिळत राहील. मात्र बिझनेसमध्ये काहीसं वेगळं आहे. तर आता जाणून घेऊयात बिझनेसचे काय फायदे आहेत. तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही. तुम्ही स्वतःचे बॉस व्हाल आणि तुम्हीच बॉसमुक्त जीवन जगाल. तुम्ही पगाराच्या बदल्यात कंपनीच्या पैशासह इतर काम देखील करू शकता आणि नंतर तुम्ही त्या पैशाचा फायदा घेऊ शकता आणि पुन्हा कंपनीतही ठेवू शकता. तुमची वेळ तुमची स्वतःचीच असेल, जेणेकरून तुम्हाला पाहिजे तिथं जायचे असेल किंवा सुट्टी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा व्यवसायावर कुठंतरी तुम्ही जर थांबायचं असेल तर थांबू शकता. नोकरी करत असताना तुम्हाला शिक्षण घ्यावं लागतं, कधीकधी उच्च शिक्षणही घ्यावं लागतं. मात्र व्यवसाय करत असताना तुम्हाला शिक्षणाची गरज नाही, तर तुम्हाला तुमच्या कौशल्याची गरज असते. त्यामुळं तुम्हाला व्यवसायात डिग्री नसेल तरी चालते, मात्र नोकरीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी पदवीच लागते. वक्तशीरपणा जर पाहायला गेला तर नोकरीमध्ये तुम्हाला वेळेतच यावं लागतं आणि वेळेनुसारच तुम्हाला काम आणि टार्गेट पूर्ण करावं लागतं. मात्र व्यवसायामध्ये वेळेचं कुठल्याही प्रकारे भान नाही. तुम्ही कमी वेळेमध्ये सुद्धा जास्त भरारी घेऊ शकता, कमी विलंबाने सुद्धा तुम्ही भरारी घेऊ शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे मालक नसतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाचे राजे असता. तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते करू शकता. मात्र कंपनीमध्ये किंवा नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांची किंवा बॉसचे प्रत्येक म्हणणे ऐकावे लागते. त्यांची ऑर्डर जी आहे ती तुम्हाला ऐकावी लागते. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला ठरल्याप्रमाणे महिन्यामध्ये मोजक्या सुट्ट्या मिळू शकतात.
मात्र जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मनावर असेल की तुम्हाला सुट्ट्या घ्यायच्या आहेत का व्यवसाय वाढवण्यासाठी आणखी कार्य करायचं आहे. कारण तुम्हाला नोकरी करत असताना स्वतःचं डोकं जास्त प्रमाणात वापरण्याची गरज नसते. त्या ठिकाणी नियमाप्रमाणे काम करावं लागतं. मात्र व्यवसायामध्ये स्वतःच्या जास्तीत जास्त आयडियाज ज्या आहेत त्या वापराव्या लागतात, व्यवहार करावे लागतात. नोकरी करत असताना तुम्हाला या ठिकाणी एक नियम आणि अटी लावलेले असतात. त्या नियमाने आणि अटींनी कामं करावं लागतात. मात्र व्यवसायामध्ये आपण आपले स्वतःचे नियम बनवून जेवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करता येईल तेवढी काम करू शकतो. मात्र व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे पैसे कमवण्यासाठी मर्यादा नसते. तुम्ही व्यवसायात हवा तेवढा पैसा कमवू शकता, व्यवसाय वाढवू शकता. मात्र नोकरीमध्ये तुम्हाला पैशाची आणि वेतनाची जी असते ती लिमिट असते. त्या ठिकाणी तुम्हाला एक फिक्स अमाऊंटच किंवा फिक्स पगारच जो आहे तो मिळू शकतो. आणि जर महत्त्वाचं म्हटलं गेलं तर आपण आपले निर्णय जे आहेत ते नोकरी करत असताना कधीच घेऊ शकत नाहीत. मात्र जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही प्रत्येक निर्णय आपल्या मनानं घेऊ शकतात आणि आपल्याला पुढं नेण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला मोठं करण्यासाठी तुम्ही या माध्यमातून जे आहे ते निर्णयाचा चांगला तो योग्य उपयोग करू शकता. मात्र नोकरीमध्ये बहुतांश वेळा शिकण्याची संधी मिळते. मात्र ही संधी फक्त काही मर्यादेपुरती असते. मात्र तुम्हाला जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी मोठ्या संध्या उपलब्ध होतात. व्यवसाय करत असताना तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पैसा कमवण्याचा मार्ग देखील उपलब्ध होतो. मात्र कधी जरी पाहिलं गेलं तर नोकरी करून कधीच कुठला व्यक्ती जो आहे तो मोठा होत नाही. त्याला तो व्यवसायच करावा लागतो. आणि खास करून मराठी तरुणांनी व्यवसाय करायला हवा. व्यवसाय हा सर्वात मोठा आणि सोपा मार्ग आहे. मात्र यामध्ये रिस्कसुद्धा आहे. सुरुवातीची रिस्क ही पायरी जर तुम्ही ओलांडली तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. व्यवसायामध्ये रिस्क आहे त्यामुळे जास्त पैसा आहे. मात्र नोकरीमध्ये रिस्क नाही त्यामुळे पैसा जास्त नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशाची गोष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांपर्यंत व्यवसाय करावा की नोकरी करावा हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.